बाहेरचे चिप्स, कुरकुरे खाल्ल्यापेक्षा प्रवासामध्ये कधीही असा जो पदार्थ आहे, मुरमुरे म्हणा, मखाने म्हणा किंवा शेंगदाणे खारे हे घरूनच जर तयार करून नेले तर खूप छान असतात. नमस्कार, मी दुर्गाज रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते आणि वेळ वाया न घालवता पुढच्या रेसिपीला सुरुवात करते. तर मी इथे मखाना घेतलेला आहे आणि कढईमध्ये 1 चमचा तूप घालून त्यामध्ये हे मखाने मी घालून घेतलेले आहेत. मखाने म्हणजेच कमळाच्या बिया मला आधी माहिती नव्हतं, पण आता माहीत झालेलं आहे आणि खायला पण खूप छान लागतात. तर बघू शकता मस्त असं 1-2 मिनटं मी कमी गॅसवर भाजून घेतलेलं आहे आणि ताटामध्ये काढून घेणार आहे. परत त्याच कढईमध्ये 1 चमचा तूप परत मी घालून घेतलेला आहे आणि तूप तापलं की त्यामध्ये कढीपत्ता घातला आहे आणि लाल मिरची पावडर आणि हळद घालून घ्यायची आहे आणि थोडासा कलर चांगला यावा म्हणून थोडीशी मी यात काश्मीरी लाल मिरची पण वापरलेली आहे. गॅस आपल्याला अगदी कमीच ठेवायचा आहे, जेणेकरून जो आपला तिखट वगैरे आपण घातलेला आहे ते जळणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आणि मस्त असं 1-2 मिनटं व्यवस्थित सर्व एकजीव होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे आणि त्यात मी थोडासा मॅगी मसाला घातलेला आहे. तर एका पाऊचमधला मी अर्धी पुडी घालून घेतलेली आहे आणि परतून घेतलेला आहे. तर बघू शकता मी हे आमचे महाराज चाललेले आहेत कुंभमेळ्याला, त्यांना सोबत नेण्यासाठी ट्रॅव्हल्समध्ये थोडंसं बनवलेलं आहे. तर बघू शकता मस्त असं मखाना तयार झालेला आहे चटपटीत आणि मॅगी मसाल्यामुळे याला चव खूप छान येते. अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत हा तयार होतो भाजल्यावर. आता त्याच कढईमध्ये परत मी थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे आणि थोडी मोहरी घालून घ्यायची आहे. तडतडली की त्यामध्ये जिरं घालून घ्यायचं आहे. जिरं थोडं नंतरच घालायचं म्हणजे जळणार नाही. आणि जिरं मस्त असं लालसर भाजून झालं की त्यामध्ये थोडा लसूण घातलेला आहे ठेचून आणि कढीपत्ता घालून घ्यायचा आहे. व्यवस्थित असं हे लालसर होईपर्यंत लसूण परतून घ्यायचं आहे आणि गॅस कमी करून त्यामध्ये लाल मिरची पावडर आणि थोडीशी हळद घालून घेतलेली आहे कलरसाठी. आता त्यामध्ये मुरमुरे घालून घ्यायचे आहेत. मी इथे जो जाडसर असा मुरमुरा असतो तोच वापरलेला आहे, जास्त बारीक नाही आहे. भडंग मुरमुराच वापरून घ्यायचा आहे. आणि नंतर त्यामध्ये उरलेली अर्धी मॅगीची पुडी मी मसाल्याची घालून घेतलेली आहे आणि छान असं हे परतून घेतलेलं आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. चला तर मस्त असे खरपूस मुरमुरे भाजून पण झालेले आहेत. अशा पद्धतीने जर बनवले तर प्रवासात कुरकुऱ्याऐवजी चिप्सऐवजी खूप छान खायला होतं आणि अजिबात तेलकटही हे नसतात. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि मस्त असं हेल्दी खा, हेल्दी राहा. मुलांना पण घरचेच पदार्थ जर खायला दिलेत तर त्यांच्या तब्येतीसाठी पण खूप छान आहेत. अगदी खुसखुशीत असा हे चवीला लागतात आणि मॅगी मसाला तर मुलांचा सगळ्यात जास्त आवडीचा असतो. त्यामुळे मॅगी मसाला जर वापरला तर मुलं खरंच खूप आवडीने खातील. चला तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.